लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा देशातील सर्वात मोठा प्राणी बाजार. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे भरवली जाणारी यात्रा ही महाराष्ट्रासह देशातील सर्वात मोठ्या प्राणी बाजारांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या यात्रेमध्ये देशातील विविध राज्यातून व्यापारी तसेच शौकीन खरेदीदार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पाळीव व दुर्मिळ प्राण्यांच्या खरेदी विक्रीसाठी ही यात्रा विशेष प्रसिद्ध आहे. या यात्रेत उच्च प्रतीचे घोडे हे प्रमुख आकर्षण ठरतात. पांढऱ्या चमकीचे, काळ्या हरणबांडा रंगाचे तसेच विविध दुर्मिळ जातींचे घोडे येथे उपलब्ध असून काही घोड्यांची किंमत तब्बल 70 ते 80 लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे माळेगावची यात्रा घोड्यांच्या सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक मानली जाते. याशिवाय यात्रेत देवणी, वळू, लाल कंधारी वळू, उंट तसेच कुत्रे, मांजरे, ससे, तितर, कबूतर अशा अनेक प्रकारच्या पाळीव व जंगली प्राण्यांची खरेदी विक्री होते. माळेगाव यात्रा समितीच्या वतीने दरवर्षी विविध प्राण्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यामध्ये सर्वात सुंदर व उत्कृष्ट घोडा, उच्च प्रतीचा कुत्रा आदी प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसे दिली जातात. लातूर जिल्ह्यातील पप्पू वाघमारे हे या यात्रेतील एक प्रसिद्ध नाव आहे. ते दरवर्षी खास वाहनाद्वारे कुत्र्यांची खरेदी विक्री करण्यासाठी यात्रेत सहभागी होतात. मागील 2 वर्षात त्यांच्या लॅब्राडॉर जातीच्या कुत्र्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकाची बक्षिसे मिळाली असून यंदाही निवड समितीकडून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. महात्मा गांधी नगर, लातूर येथे राहणाऱ्या पप्पू वाघमारे यांना पाळीव प्राण्यांच्या क्षेत्रात 20 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याकडे चायनीज लॅब, लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड, डोबरमॅन, रॉटव्हिलर, पॉमेरिन आदी अनेक जातींचे कुत्रे उपलब्ध असतात. त्यामुळे गुजरात, केरळ, गोवा, नाशिक, परभणी, बीड, नांदेड आदी भागातून ग्राहक चारचाकी वाहनांनी लातूर येथे येऊन कुत्र्यांची खरेदी करतात. पप्पू वाघमारे हे महाराष्ट्रात कुत्रा व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध असून ऑल इंडिया डिलिव्हरीची सुविधाही उपलब्ध आहे. संपर्क 97 64 64 05 77. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मी आलोय माळेगावच्या यात्रेमध्ये. जे लातूरचे आलेले पप्पूजी वाघमारे यांनी श्वन कुत्रे, यांनी अनेक जाती प्रकारचे कुत्रे आहेत, ज्यांच्यामध्ये लॅब आहे, जर्मनी शेपर्ड आहे, डॉबरमॅन आहे, पॉमिलियन आहे. हे आपण श्वन बघत आहात. देशामध्ये, जगामध्ये माणसावर माणूस विश्वास राहिलेला नाही, परंतु या श्वन कुत्र्यावर लोकांचा विश्वास जास्त आहे. आपण बघितलं असेल तेरी मेहरबानी या पिक्चर मध्ये अशा प्रकारच्या एका श्वन कुत्र्याने आपल्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकोपती, करोडपती लोक आता एक गार्ड ठेवून आपल्या घरची व्यवस्था करण्यापेक्षा एक श्वन घेऊन आपल्या घरामध्ये कुणाची हिंमत होणार नाही, अशापैकी हे श्वन, या कुत्र्याचं नाव डॉबरमॅन आहे, हे जर्मन शेपर्ड आहे आणि हे लॅब्राडॉर. अशा प्रकारचे वोडाफोन, पॉमिलियन अशा अनेक प्रकारचे जातीचे कुत्रे यांच्याकडे आपल्याला भेटतील. माळेगावची जी यात्रा आहे, या यात्रेमध्ये सर्व भारत देशातून, सर्व राज्यातून, त्यात येथे पाळीव प्राणी व जंगली प्राणी हे सर्व तेथे विक्री करण्यासाठी आणि जे चाहते इच्छुक आहेत ते विकत घेण्यासाठी येतात. तर असंच लातूर शहरामधून सुद्धा पप्पू वाघमारे यांनी एक स्पेशल गाडी, त्याच्यामध्ये अनेक जाती प्रकारचे कुत्रे श्वन त्यांनी घेऊन नांदेडच्या पप्पूजी वाघमारे, आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात नांदेड जिल्ह्यामध्ये असलेले अनेक राज्यातून आलेले व्यापारी आणि त्या व्यापाऱ्यांना आपल्या आवडीचा कुत्रा मिळण्यासाठी लातूर शहरातून पप्पू वाघमारे हे प्रत्येक माळेगावच्या यात्रेमध्ये जातात आणि तिथे आपले श्वन विक्री करतात आणि तिथं त्यांना आवडीचे जर असतील तर तिथून खरेदी करतात. काय म्हणता पप्पूजी वाघमारे, आपण काल परवाच्या माळेगाव. नमस्कार. नमस्कार. मी लातूरहून आलेला आहे. आपल्याकडे 40 डॉगचं कॅनल आहे. लातूरमध्ये डॉक्टर कॅनल प्लस
लातूर डॉग हाऊस नावानं आपलं कॅनल चालतं. आपल्याकडे लॅब्राडॉर, जर्मन शेपर्ड, डॉबरमॅन, वोडाफोन पग, पामोलिन, गोल्डन रिट्रीव्हर ह्या सर्व जातीचे डॉग आहेत. टोटल एकूण मिळून 40 डॉग आहेत. त्याच्यामध्ये लॅब्राडॉगचे 7 स्टड आहेत, बाकीच्या फिमेल आहेत. डॉबरमॅनचे स्टड आहे, रॉटविलरचा स्टड आहे, जर्मन शेपर्डचा स्टड आहे, पामोलिनचा स्टड आहे आणि वोडाफोन पगचा पण स्टड आहे. आपलं काम चांगल्या प्रकारे चालतं. आम्ही गेली 10 वर्ष झाली माळेगावमध्ये येतो. माळेगावमध्ये गेली 2-3 वर्षापासून आम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड या प्रकारचं बक्षीस भेटलेलं आहे. गेल्या वर्षी आमचा एक डॉबरमॅन डॉग हा सेकंड आला होता, लॅब्राडॉग फर्स्ट आला होता, जर्मन शेपर्ड थर्ड आला होता आणि वोडाफोनचा पग हा पहिला आला होता. ह्यावेळेस सुद्धा आज जे झालेलं कॉम्पिटिशन आहे, त्या कॉम्पिटिशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जे काही समजा जज लोकांच्या निरीक्षणानुसार जे काही शो झालेला निवड आहे, होईल. त्याच्यामध्ये आम्हाला फर्स्ट किंवा सेकंड किंवा थर्ड जे काही त्यांच्या हिशोबानं बक्षीस भेटेल, त्या हिशोबानं आम्हाला अपेक्षा आहे किंवा बक्षीस भेटेल. राहिला विषय पिल्ल्यांचा, आम्ही चांगल्या क्वालिटीचे पिल्लं घेणे आणि विक्री करणे हे दोन्ही व्यवसाय करतो. त्याच्यामध्ये लॅब्राडॉर आमच्याकडे चायनीज स्टड आहे, हा चायनीजचा स्टड आहे. लॅब्राडॉर मध्ये चायनीज स्टड आहे. हा युरोपियन डॉबरमॅन मध्ये डॉबरमॅनचा स्टड अवेलेबल आहे. हा जर्मन शेपर्ड मध्ये लॉंग कोट, डबल कोट हा दोन्ही पण व्हरायटीचे स्टड आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याकडे सर्व जातीचे पिल्ले, चांगल्या क्वालिटीचे पिल्ले भेटतात. आपण लातूर येथून नांदेड, राजस्थान, गुजरात, चेन्नई मध्ये, कोचीन, ऑल इंडियामध्ये आपली डिलिव्हरी होते. मुंबई, पुणे, नांदेड, परभणी इथे पण आपले पिल्ले गेलेले आहेत. चांगल्या क्वालिटीचे पिल्ले आपण देण्याचा जास्तीत जास्त लोकांना प्रयत्न करतो. मी गेली 20 वर्ष झाले ह्या धंद्यामध्ये आहे. माझे वडील लातूर गोरक्षण संस्थेमध्ये गेली 40-50 वर्ष काम पाहिलेलं आहे त्यांनी. त्यांच्या सानिध्यात राहून मला लहानपणापासून मुक्या जनावरांचा आणि प्राण्याचा छंद जोपासलेला आहे. मी त्या हिशोबाने मी ह्या फील्डमध्ये मला 20 ते 22 वर्ष झाले. मी मुक्या जनावरांची सेवा चांगल्या आणि इमानदारीप्रमाणे लेकराच्या हिशोबानं 2 टाइम त्यांना जेवण देणे, आठवड्यातून 1 ते 2 वेळेस आंघोळ घालणे, चांगल्या प्रकारे त्यांची निसर्गरित्याने आणि जोपासना करतो, त्यांची सेवा करतो. आपल्या घरापर्यंत येऊन इच्छुक कोणी आहे का असं घेणारे व्यक्तिमत्व? जर महिन्यामध्ये आपल्याकडे नाही जरी म्हणलं तर प्रायव्हेट पार्ट्यामध्ये घरगुती लोक, पुन्हा त्या डॉक्टर वर्ग आहे, पुन्हा पोलीस वर्ग आहे. गेल्या महिन्यामध्येच मी पुण्यामध्ये DYSP साहेबांना पिल्लू दिलेला आहे. पुन्हा लातूरमध्ये कलेक्टर मॅडमच्याकडे जो बिगल आहे तो पण मीच पाहतो आणि त्यांच्या पण सानिध्यात राहून 2-3 डॉग आपण दिलेले आहेत. राहिला विषय लातूरमध्ये, आपलं सोलापूरमध्ये पण ॲडव्होकेट मकरंद कटारे साहेब आहेत, त्यांना पण आपण लॅब्राडॉग चांगल्या जातीचा बच्चा दिलेला गेल्या वर्षी. पुन्हा कोचीनला, केरळ येथे, गुजरात येथे, केरळमध्ये कोचीनमध्ये आपण गेल्या 2 महिन्याखाली हस्की नावाचा डॉग पाठवलेला आहे. राजस्थानमध्ये आपण पिल्ले दिलेले आहेत. गुजरातमध्ये, वडसादमध्ये पिल्ले दिलेले आहेत. खूप लांबून आपल्याला मागणी येते. आपलं काम इमानदारीने आणि क्वालिटीमध्ये असल्यामुळे बाहेरून खूप मागणी आहे आणि चांगल्या प्रकारचे डॉग आणि रेटमध्ये आपल्याकडे रिझनेबल आहे. आपल्याकडे खाली 5-6 हजारापासून पार 25-30 हजारापर्यंतचे डॉग, चांगल्या क्वालिटीचे डॉग भेटतात. यांच्याकडं अनेक प्रकारचे जातीचे श्वान कुत्रे असल्यामुळं यांच्याकडून परराज्यातून राजकोट असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, तेवढ्या लांबून लोक कार गाड्यांनी येऊन यांच्याकडून हे कुत्रे खरेदी करतात. यांच्याकडं सर्व प्रकारच्या जातीचे कुत्रे असल्यामुळं त्यांच्याकडं त्या कुत्र्यांची व्यवस्था, सगळं देखरेख हे सर्व माहिती असल्यामुळं ते आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र, लातूर शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलचे, लातूर. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलचे, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.